नमस्कार. खरं तर मला अशा पद्धतीचे व्हिडिओज खरं तर करायला आवडत नाहीत, जसं की आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय आणि ते दाखवायचं. पण कृपा करून हा व्हिडिओ संपूर्ण बघा. समाजाची अजून एक बाजू तुम्हाला बघायला मिळेल. या महिला दिनानिमित्त आम्ही खरं तर या ताईंची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची अशा म्हणून हा व्हिडिओ छान प्लॅन केला होता. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला काही सुचलंच नाही. तर आम्ही अशा जागी गेलो होतो की तिथं जाऊन आल्यानंतर मलाच काय सगळ्या टीमला असं सुन्न झाल्यासारखं झालं. असं वाटायला लागलं ना की आपण जे जगतोय ना ते खूप स्वार्थी आयुष्य जगतोय. आपण आपल्या स्वार्थासाठी सगळं करतो. ज्या दिवशी आम्ही जाऊन आलो त्याच्या 2 दिवसांनीच आमचे 2 मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. आम्हाला त्याचा आनंद झाला, पण तो सेलिब्रेटच करावासा वाटला नाही. कारण तिकडे जाऊन आल्यानंतर आम्हाला कळलं की आपण खूप स्वार्थी आयुष्य जगतो. या जगामध्ये असे लोकसुद्धा आहेत की जे कणभरही स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगतात, संपूर्ण आयुष्य वाहून घेतात. त्या ताईंची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि त्यांना तुमच्याकडून शक्य असेल तेवढी मदत मिळावी म्हणून हा व्हिडिओ कृपा करून संपूर्ण बघा. आज आम्ही आलो आहोत पुण्यातल्याच एका वृद्धाश्रमात. मनामध्ये मिश्र स्वरूपाच्या भावना आहेत, कारण पहिल्यांदाच मी वृद्धाश्रमाला भेट देते. आणि या गुलाबी साडीच्या आहेत त्या अपर्णाताई, ज्या हे वृद्धाश्रम चालवतात. अशी महिला ज्यांनी स्वतःचा संसार न थाटता सगळं आयुष्य या वृद्धांसाठी घालवलं. अगदी तरुणपणापासून गेलं की आमचं फुलांची रोपटी देऊन स्वागत केलं. आणि हे आजी आजोबा आहेत ना, कुणीही भेट द्यायला आले की सगळे एकदम असे खुश होतात. त्यांच्या चेहऱ्यातनं डोळ्यातनं ते दिसतं, कारण ते फक्त आणि फक्त कुणीतरी आपल्याला भेटायला येऊन 4 प्रेमाच्या शब्द बोलावेत यासाठीचेच भुकेलेत हे खूप जाणवलं. आल्यावर आमच्या थोड्या गप्पा झाल्या आणि मग आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो, जे आजी आजोबांसाठी वृद्धाश्रमातच तयार केलेलं आहे. मी ज्यांच्याशी बोलायला जाईल ना ती प्रत्येक आजी बरं का, पटकन अशी हातात हात घ्यायची आणि बोलायची. कारण मला सहज जाणवायचं की त्यांना तो मायेचा स्पर्श हवा आहे. आणि आम्ही सगळेच जण खूप भावनावश झालो होतो. मग माझी शूट करणारी टीम आहे, माझी बहीण आहे, आई आहे, माझ्या संपूर्ण टीममधली मुलं आहेत. सगळ्यांनाच असं खूप इमोशनल व्हायला झालं होतं. तर आम्ही सकाळी 8:30 वाजता वृद्धाश्रमात पोहोचलो. 12पर्यंत सगळ्यांचा स्वयंपाक व्हायला हवा होता आणि त्यांची भुकेची वेळ निघून जायला नको म्हणून मग आम्ही फ्रेश झालो, हातपाय धुतले आणि 9 वाजता लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आम्ही प्लॅन केला होता मऊ असा खिचडी भात आणि शेवयाची खीर करायची. सगळी तयारी आम्ही घरूनच करून आणली होती, त्यामुळं लगेच गॅस चालू केला आणि सुरुवात केली. एकीकडं खिरीसाठी दूध तापवायला ठेवलं, म्हणजे असं सुचत नव्हतं काही, पण आम्ही करत होतो. दुसरीकडे खिचडी भातासाठी फोडणी करायला घेतली. आई, सपना दीदी, प्रांजलजी माझी सहकारी आहे, सोबत संपूर्ण टीम होती, त्यामुळं फार असं टेन्शन नव्हतं. त्यांचा स्टाफ सोबतीला होता. जवळपास 75 आजी आजोबा आणि वरील आमचा सगळा स्टाफ, परत वृद्धाश्रमातला इतर स्टाफ, असा एकूण आम्ही 95 ते 100 जण होतो. आणि त्यांनी ऐनवेळी सांगितलं की आम्ही पोळी भाजी पण करून ठेवली आहे, त्यामुळं खिचडी भात आम्ही थोडासा मग कमीच केला. मऊ असा एकदम पातळ खिचडी भात, जो कमी तिखट आणि कमी मसाले वापरून केला आहे. आणि म्हणून मी फार काही असे तिखट मसाले वापरले नाहीत, खडे मसालेसुद्धा घातले नाहीत. फक्त भाज्या घातल्या, जिरे घातले, हळद धनेपूड घातली, कमी तिखट हिरव्या मिरच्या घातल्या त्या पण मोठ्या कापून, आणि शेवटी अगदी फ्लेवर्ससाठी गरम मसाला घातला. फार असं झणझणीत तिखट काहीच बेत केला नाही, कारण आजी आजोबा आहेत ना. आणि एका भांड्यामध्ये खिचडी बसणार नाही म्हणून मग ती दाटू नये म्हणून आम्ही काय केलं, आधी भाज्या सगळ्या तेलात परतून घेतल्या, 2 भांड्यांमध्ये डिवाईड केल्या. दोन्ही भांड्यांना तेवढ्या तांदळाएवढं पाणी घातलं. उकळी आली की मग धुतलेले तांदूळ अर्धे करून त्यामध्ये मिसळले. अशा पद्धतीने आम्ही हे केलं आणि ही मस्त अशी मऊसूत पातळ खिचडी तयार झाली. तिथं करता आम्हाला जो रोज करणारा जो स्टाफ होता ना, त्यांनीसुद्धा खरं तर खूप मदत केली की किती केलं पाहिजे, किती नाही केलं पाहिजे, कारण त्यांना अंदाज होता ना आजी आजोबा किती प्रमाणामध्ये खातात. त्या पद्धतीने खिचडी भात झाला की लगेच आम्ही शेवयाची खीर करायला घेतली. दूध आधीच उकळून बाजूला ठेवलंच होतं. तुपावर शेवई आधी आईने भाजून घेतली. आई म्हणाली मी खीर करते. मग आईने तुपावर आधी शेवई भाजली. सुरुवातीलाच आम्ही साखर आणि पाणी घालून त्याला थोडंसं शिजायला ठेवलं, म्हणजे शेवईमध्ये साखर चांगली मुरली जाते. आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालताना बदाम आणि काजू आम्ही कुटून घेतले बरं का, म्हणजे कोणाला जर चावता येत नसेल तर त्यांना त्रास व्हायला नको. ते कुटले आणि साखरे आणि पाण्यासोबतच त्यांनासुद्धा शिजून दिलं. जनरली आपण वरून घालतो, तर इथं आम्ही मुद्दामहून शिजवून घेतले म्हणजे ते मऊ होतील आणि चावायला त्रास होणार नाही. शिवाय कूट करून घेतले होते. मग त्याच्यानंतर दूध घातलं, याला छान असं ढवळून घेतलं आणि खीर चांगली शिजवून घेतली. शेवटी वेलची पावडर घातली आणि शेवईची खीर तयार झाली. स्वयंपाक झाला त्यानंतर आम्ही अपर्णाताईंसोबत सर्वांना भेटायला गेलो.
काय माहिती का, पण मनात अशी धाकधूक होती. काय बोलायचं त्यांच्याशी काहीच सुचत नव्हतं. म्हणजे असं वाटत होतं की काय बोलावं आता. अजून अजून आजी आजोबा भेटणार होते आणि रूमसुद्धा एकदम स्वच्छ नीटनेटक्या होत्या बरं का. म्हणजे एका रूममध्ये 3 किंवा 4 बेड आहेत, स्वच्छ आहेत आणि करमणुकीसाठी TV पण ठेवलेले आहेत. आणि गेल्या गेल्या प्रत्येक आजी बरं का, गेलं की हातामध्ये हात घ्यायच्या, एक मस्त मोठी स्माईल द्यायच्या, नाव काय गं तुझं एवढंच विचारायच्या. आम्हाला भेटायला आलीस म्हणून बरं वाटलं एवढंच बोलायचं बरं का. कोण आहेस, कशी आहेस, का आली, कुणीसुद्धा विचारलं नाही बरं का. कारण त्यांना फक्त कोणीतरी भेटायला यावं, मायेने आपल्याशी बोलावं एवढंच पाहिजे बरं का. त्यांचा तो स्पर्श आहे ना सहज जाणवत होता की त्यांना मायेच्या स्पर्शाची खूप गरज आहे. मला तर खरं सांगू का, खूप आतून रडायला येत होतं, पण त्यांच्याशी बोलताना मी रडू शकत नव्हते. आणि कोणाचा खुबा खराब झाला, मग त्यांना चालताच येत नाही म्हणून मग घरच्यांनी त्यांना फसवलं आणि इकडे आणून सोडलं. कुणाला काहीतरी त्रास होतोय किंवा काहीतरी घरामध्ये असं झालं आहे की कुणी देवदर्शनाला नेतो म्हणून घेऊन गेलं आणि सोडून गेलं आणि मग हे आजी आजोबा हरवले, पोलिसांकडनं मग इकडे आले. असे असे बरेच आजी आजोबा इथं आहेत. इतके निर्दयी लोक या जगामध्ये असतात याचा खरंच मला ना विश्वासच बसत नव्हता. आता या दुसऱ्या आजी बघा, या आजींसोबत बोलताना मात्र मला खरं सांगते बांध फुटला. कारण इतक्या सगळ्यांना भेटून आल्यावर आता मात्र राहावलंच नाही. 89 वर्षाच्या आजी स्वतःच सांगत होत्या, मी 89ची आहे बरं का, पण आता शरीर साथ देत नाही. खूप खूप मायेने बोलत होत्या. मला ना फक्त त्यांचे हलणारे ओठच दिसत होते. कारण डोळ्यामध्ये अगदी आत्ता बोलताना सुद्धा मला पाणी येत आहे. डोळ्यामध्ये पाणी आल्यानं काहीच दिसत नव्हतं, फक्त त्यांच्या ओठांची हालचाल मला दिसत होती. त्या मला म्हणाल्या बरं का की माझी मुलं बाहेर देशी गेलेली आहेत, मी फक्त 1 महिन्यासाठी इथं आली आहे, मुलं आली की मी परत माझ्या घरी जाणार, मी फार दिवस नाही आहे. माझ्या नातवाला मी कृष्णा म्हणते आणि माझा मुलगा मला 1 महिन्याने घ्यायला येणार आहे. ते ऐकून ना मला खूप हायसं वाटलं, खूप हायसं वाटलं. आणि बाहेर आल्यानंतर मी अपर्णाताईंना सहज विचारलं तर त्या म्हणाल्या की काही नाही हो, असंच म्हणतात बरेच जण आणि सोडून जातात, कुणीसुद्धा घ्यायला येत नाही. आणि हे आजी आजोबा मात्र फक्त दिवस मोजत वाट बघत राहतात. मला खूप वाईट वाटलं. म्हणजे त्यानंतर तर माझी परिस्थिती मला खूप रडू कोसळलं. काही जण बेड रिडन होते, काहींना काही व्याधी होत्या. आता या आजी बघताय, या तर अशा म्हणाल्या की मी अगदी माझ्या लहानपणीपासून मी फक्त सगळ्यांना सांभाळतच आली आहे. मी माझ्या आईवडिलांना सांभाळलं, मी माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळलं आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा मला गरज होती तेव्हा मला कोणीच नाही सांभाळलं. हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. आणि काहीजण बेड रिडन होते, काहींना काही व्याधी होत्या, उठता बसता येत नव्हतं. आणि माझी परिस्थिती बघून मला त्या अपर्णाताईंनी वरचे 2 मजले दाखवलेच नाहीत. कारण त्या म्हणाल्या इथं याहून परिस्थिती खराब असलेल्या आजी आजोबा आहेत. आणि एवढ्या सगळ्यांची सेवा शुश्रूषा अपर्णाताई आणि त्यांचा स्टाफ करतो, ते सुद्धा खूप अगदी आनंदाने बरं का, कुठलंही असं चिडचिड न करता. मी बघितलं आता त्यांचं बिहेवियर. अपर्णाताई सगळ्या आजी आजोबांना बाळ म्हणून हाक मारतात आणि ते सगळे आजी आजोबा अपर्णाताईंना आई म्हणतात. यांच्या एवढी ग्रेट आई मी आजपर्यंत कुठंच बघितली नाही. त्यानंतर आमची जेवणं झाली. ज्यांना ज्यांना शक्य होतील ना ते आजी आजोबा खाली आले. कारण काही जणांना वरच्यावरच जेवण वाढण्यात आलं. आम्ही फोर्स केला नाही, फक्त जे आजी आजोबा खाली येऊ शकत होते त्यांना जेवण देण्यात आलं. आणि खूप बरं वाटत होतं या सगळ्यांना जेवताना बघून. आणि आजपर्यंत घरच्यांना खाऊ घालण्यामध्ये आनंद मला झाला होता, पण आज जो होता ना आनंद, तो काही वेगळाच होता. कारण प्रत्येकजण असं छान जेवत होता. त्यांच्या डोळ्यातनं मला सांगत होता की तू केलेलं जेवण आम्हाला खूप आवडलं बरं का. कारण प्रेमाला केलेल्या स्वयंपाकाची खरी गरज इथं आहे. आम्ही पण त्यांच्यासोबत थोडंसं खाल्लं. आवडलं का आजी? छान झालं. आणि सगळेजण मग आम्ही गाणी आणि अभंग म्हणायला तयार झाले. म्हणजे सगळे एकदम उत्साहात होते बरं का. वर काही आजी आजोबा जेवले ना ते सुद्धा छान तयार होऊन आले होते खाली गाणी वगैरे म्हणायला. कारण हा एक थोडासा जो विरंगुळा असतो ना तोच काही त्यांना मिळतो आणि ते अगदी छान एन्जॉय करतात. माझं तर मत असं आहे की माणसाने जिवंतपणीच काय असताना माणसाला सुख द्यावं आणि त्याची सेवा करावी. त्यापेक्षा मग गेल्यानंतर 13वी आणि 12वी घालण्यात काही अर्थ नाही. एक तारी करी वाजते विनविते मी तुला. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. विठ्ठला
आलासी बाबा माझ्या दारी, पण थांब जरासा मिटे बरी. 100 धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. तुम्हाला लोक कसे कापतात? कसं दाखवा, दाखवा, हात दाखवा. कसं? तर बघितलं 75 पेक्षा जास्त वृद्ध आणि महिला इथं आहेत आणि या सगळ्यांची सेवा शुश्रूषा करणं सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला काही वेगवेगळी व्याधी आहे, त्यांची शुश्रूषा करणं, त्यांची देखभाल करणं हे खूप अवघड आहे आणि हे करतायत अपर्णाताई. वयाच्या 26व्या वर्षी त्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी आल्या, पण रस्त्यामध्ये त्यांना एक खितपत पडलेल्या आजी दिसल्या. त्यांना घरी घेऊन जाणं काय, त्यांची शुश्रूषा करणं आणि हेच ठरवणं की आता मी सगळं आयुष्य यांच्यासाठी घालवणार. स्वतःचा संसार न थाटता त्यांनी त्या अजूनपर्यंत हे काम करतात. त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. मग त्यामध्ये मदर टेरेसा पुरस्कार, लोकसत्तेचा नवदुर्गा पुरस्कार असे भरपूर पुरस्कार आहेत. एवढंच काय तर विराट कोहलीने पण इथं त्यांना भेट दिलेली आहे. आणि हे जे सगळे आजी आजोबा आहेत ना, प्रेमाने किंवा अगदी मायेने त्यांना आई म्हणतात आणि अपर्णाताई त्यांना बाळ म्हणतात. आणि माझ्या मते महिला दिनानिमित्त आपण यांच्यापेक्षा मोठी आई कोण असू शकते ज्यांचा आपण सन्मान करू शकतो. आपण त्यांच्या तोंडूनच त्यांचा प्रवास ऐकूया. तर आज आपण भेटतोय डॉक्टर अपर्णा देशमुख यांना. तर अपर्णाताई, मला ना म्हणजे आम्ही जनरली जे कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टी जरी सॅक्रिफाईस केल्या तरी आम्हाला वाटतं आम्ही खूप ग्रेट केलंय, काहीतरी खूप मोठं अचीव्ह केलंय. तर तुम्ही तर संपूर्ण आयुष्य याच्यासाठीच वाहून घेतलंय. तर याची सुरुवात कशी झाली? मी मूळची जळगाव जिल्ह्यातली हम्म. आणि मी पुण्यामध्ये शिक्षणाला आले होते. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएटचा विचार करत होते. बरं. त्याच्यासाठी मी लर्न अँड अर्न पद्धतीचा स्वीकार केला. मग मी अर्निंगसाठी एका वृद्धाश्रमात ॲज अ डॉक्टर जॉईन झाले. इथे पहिल्यांदा मला कळालं की वृद्ध ही पण एक वेगळ्या प्रकारची सामाजिक समस्या असू शकते. त्यांचे आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक काही प्रॉब्लेम असू शकतात. कारण मी पण एक साधारण कुटुंबातली आहे. तर वृद्धपकाळ हा काही समस्या असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण मग त्यावेळेला ते पहिले माझ्या आयुष्यात कळालं की हा एक समस्या आहे. आणि त्यावेळेला मी ट्रॅव्हलिंग म्हणजे हॉस्पिटलला जाता येता रस्त्याच्या कडेला एक आजी बघितल्या होत्या. त्यांना दोघी खुब्यात फ्रॅक्चर होते, पाठीवर पोटावर बेड सोर्स होते आणि एक पशु सुद्धा अशा अवस्थेत नसेल अशा अवस्थेत त्यांची अत्यंत दयनीय अवस्था होती. माशा गुंगवत होत्या. नंतर मग मी थोडं क्युरिओसिटी म्हणून विचारलं तर कळालं की त्यांची 3 मुलं आहे. तू सांभाळ, मी सांभाळ अशा भांडणामध्ये त्यांनी त्यांना रस्त्यावर आणलंय आणि शेजारची जी पानपट्टी आहे तिथल्या लोकांना त्याचा त्रास होत होता. तर ते म्हणाले की तुम्ही यांना नदीत सोडा. तो बापरे. एक क्षण होता की ज्यावेळेला मला खूपच भावनिक माझी घालमेल झाली आणि मला असं वाटलं की मी ह्या आजींसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर त्यांना माझी बहीण आणि मी एका 1 BHK मध्ये राहत होतो तिथे त्यांना आणलं आणि त्यांची शुश्रूषा चालू केली. तर अशी ती वृद्धाश्रमाची सुरुवात झाली 1 BHK पासून. मग तिथे आम्ही अशाच काही वृद्ध आजी आजोबांना सांभाळायला सुरुवात केली आणि त्यांना वैद्यकीय चिकित्सा आम्ही देत होतो. असं करत आणि तुम्ही स्वतः डॉक्टर येस मी शिक्षण स्वतः घेत होता? हो मी स्वतः MS जनरल सर्जन आहे. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे आणि अशी ती सुरुवात झाली. आणि त्यावेळी तुमचं वय साधारण काय होतं? मी साधारण 26 वर्षाचे होते त्यावेळेला. म्हणजे ज्यावेळी आपण वेगवेगळी स्वप्न रंगवत असतो की मी हे करणार ते करणार, तेव्हा तुम्ही म्हणजे कसं आहे ना, जेव्हा एखादं आम्हाला शेजारी असं कोणी दिसतं जाताना त्यावेळी आपण फक्त तेवढ्यापुरतं म्हणतो अरे काय अवस्था आहे, हो पण त्याच्यासाठी स्वतःहून काही करणं हे म्हणजे एक्झॅक्टली ऍक्च्युली तेच झालं की जेव्हा आजींना तिथे पाहिलं त्यावेळेला माझ्या डोक्यात हे नाही आलं की कारण की हे कोणाचं कर्तव्य आहे, त्यांच्या मुलाची काय चूक आहे, सामाजिक व्यवस्थेची काय चूक आहे किंवा वृद्धपकाळ हा त्यांचा शत्रू आहे का, त्यांचे आजार हे शत्रू आहेत का, हे विचार करत बसण्यापेक्षा त्यावेळेला मी फक्त एवढाच विचार केला की त्यांच्यासाठी मी काय करू शकते आणि त्यांचे प्रॉब्लेम, कारण आजी त्रासात होती तर तिला मदत करणं हाच पहिला मला हे वाटलं आणि तिथूनच आपली सुरुवात झाली. आणि आता तुम्ही किती वर्ष झालं हे करताय? मी 2010 पासून म्हणजे आता ह्या मार्च मध्ये आपल्याला 15 वर्ष कंप्लीट झाली. कशा पद्धतीचे चॅलेंजेस तुम्हाला येतात आणि घरी एखादी जरी आजी असेल आणि ती चिडचिड करते तर आपल्याला वाटतं की कसं हँडल करू, तर तुम्ही इतक्या सगळ्या लोकांना हँडल करताना कसे चॅलेंजेस येतात? मग ते फायनान्शियल असू शकतात किंवा एखादी सिच्युएशन असू शकते. पहिले तर मी तुम्हाला जसं तुम्ही मला म्हटलात की पूर्ण आयुष्य जगल्यानंतर एखादी व्यक्ती अनाथ का असू शकते, हा अगदीच साहजिक प्रश्न आहे.
त्याचं तुम्हाला एक मी सांगू इच्छिते, की जसं आमच्याकडे जे अनाथ आजी-आजोबा येतात, त्यांचा एक आम्ही जे मागून विचारतो त्यांना प्रश्न, की असं कसं झालं? त्याच्यात आम्हाला प्रामुख्याने हे बघायला मिळालं, की पुणा स्टेशन असेल किंवा इतरही काही राज्यातून अ, काही लोकं बस स्टँडला, काही लोकं स्टेशनला, "मी तुला देवदर्शनाला घेऊन जातो आहे." मग तिथे आणतात त्यांना आणि त्यांना सांगतात, "मी वडापाव घेऊन आलो, मी पाणी घेऊन आलो," असं म्हणतात आणि ते नेहमीसाठीच चालले जातात. ते परत कधी न येण्यासाठी त्यांची मुलं तिथून निघून जातात. मग त्या घाबरलेल्या अवस्थेत जे आजी-आजोबा असतात, ते कुठेतरी आडोसा घेऊन तिथे बसतात. मग एक काही दिवस, काही महिने, काही-काही आजी-आजोबा तर वर्ष-वर्ष तिथेच त्यांची वाट पाहत असे बसलेले असतात. त्यांची इतकी दयनीय अवस्था असते, अंगावरचे कपडे फाटलेले असतात, निरनिराळ्या जखमा असतात. त्यांना केसांमध्ये जटा झालेल्या असतात. वेगवेगळे ताप, सर्दी, ताप, खोकल्याने असा काही आजार असतो. आणि आजूबाजूच्या लोकांना असं वाटतं, की अरे हे भिकारी आहेत, असं त्यांना वाटतं. मग ते त्यांना भीक म्हणून कुठेतरी थोडं जेवण दिलं, कोणीतरी त्यांना थोडे पैसे दिले, असं त्यांचं चालू असतं. मग ज्यावेळेला कोणाला तरी काहीतरी अडचण वाटायला लागते, तेव्हा ते पोलिस स्टेशनमध्ये कळवतात आणि मग पोलिसांचे आम्हाला फोन येतात. तर आम्ही पूर्ण पोलिसांमध्ये नोंद करून अशा आजी-आजोबांना आम्ही आमच्या वृद्धाश्रमात आणतो. मग जसं तुम्ही म्हटलं, की तुम्हाला चॅलेंजेस काय येतात? तर ते महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर आम्ही त्यांना निवारा देतोच. जेवण, खाणं-पिणं, चहा, नाश्ता, त्यांना कपडे. शिवाय सुरुवातीला आम्हाला त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. त्यांना वैद्यकीय चिकित्सा द्यावी लागते. आमचं अटॅच हॉस्पिटल पण आहे. तिथे आम्ही 2016 पासून ते केलंय. तिथे आम्ही 5 बेड नेहमी फ्री ठेवतो. आत्तापर्यंत 4,000 ऑपरेशन पण त्याच्यासाठी फ्री केले. मग आणि हे तुम्ही सगळं स्वतः हो, अशा बरेच ऑपरेशन हो. केलेत मी स्वतः मेन्शन हे केले. वृद्धाश्रम म्हणजे आपल्या वृद्धाश्रम आणि इतरही वृद्धाश्रमाच्या गरजू हं. वृद्धांसाठी हे केलेलं आहे. पण हा झाला एक थोडा फिजिकल पार्ट. हं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात मोठं चॅलेंज जे आम्हाला वाटतं, की त्यांचं मनामध्ये कुठेतरी ही घर केलेलं असतं, की हं. मला माझ्या मुलाने किंवा माझ्या आप्तस्वकीयांनी मला असं सोडलंय आणि मला असं बेवारस केलं आहे. हं. त्याच्यामुळे त्यांचं मन इतकं निराश झालेलं असतं. त्यांना वाटतं, की मी आज कमी खाल्लं, मी नाही खाल्लं तर मी मरून गेलो तर बरा. मग त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांचं सांत्वन करणं. अगदी लहान मुलासारखं त्यांना काऊ चिवचा घास खाऊ घालून मग त्यांना ते करावं लागतं, की नाही तुम्ही खा आणि त्यांना कुठेतरी एक आश्वासन द्यावं लागतं, की मी आहे तुमच्यासाठी. हं. मी पण तुमची मुलगीच आहे आणि मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळणार आहे हं. आणि तुम्हाला कधीही अंतर देणार नाहीये. असे आजी-आजोबा एवढे निराश असतात, की त्यांना म्हणजे मायेच्या स्पर्शासाठी ते अक्षरशः आतुर असतात. आपण नुसतं त्यांच्या अंगखांद्यावरनं हातात हात हं. घेतला, त्यांना थोडंसं गोंजारलं, की त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आणि अचानकपणे म्हणा किंवा त्यांच्या नकळत ते मला आई म्हणतात. त्यावेळेला मी जरी त्यांची नात असली तरी हं. अशा त्यांच्या आई म्हणण्याने मी स्वतः निशब्द होऊन जाते. तर हे मेन चॅलेंजेस आहे, की त्यांच्या मनापर्यंत पोहोचणं. हं. कारण निरनिराळ्या नैराश्य तिथे आणि निर्माण प्रत्येकाचे स्वभाव अगदी एकसारखे नसतात. काही जणांना लगेच पण असं असेल, की हे कोण आहेत आणि हं. माझी मुलं अजून आली नाहीत आणि मी इकडे येऊन राहणं. बरोबर. नाही आणि मग परत विश्वास ठेवणं मनस्थिती पण त्यांची. हं. परत विश्वास ठेवायचा, की बाबा आपल्याला परत कोणी बेघर करेल का? हं. हा खूप मोठा चॅलेंज आहे. आणि तसं भौतिक चॅलेंज म्हणाल तर असं आम्हाला कोरोनाच्या वेळेला खूप बरोबर. प्रॉब्लेम आले. हं. कारण की माझी संस्था आता ही 2010 पासून आहे. आता 14 वर्ष पूर्ण होऊन 15 वर्ष पूर्ण व्हायला लागलं. तर आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे धान्य स्वरूपात काही सेकंड हँड वस्तू असतात फर्निचर वगैरे. काही लोकं पैशांच्या स्वरूपात, काही लोकं आमच्या इथे बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करतात. हं. अशा स्वरूपात आम्हाला मदत मिळत असते. पण कोरोनामध्ये काय झालं लॉकडाऊन होतं. त्याच्यामुळे आम्हाला ज्या मदत मिळतात त्याही पोहोचत नव्हत्या. हं. शिवाय असं झालं की जे आजी-आजोबा अनाथ आहे, त्यांना तर आम्ही त्यांचे अंतिम विधी हे सगळ्या गोष्टी तर आम्ही करतच असतो. पण त्यावेळेला ज्यांचे काही मुलं आहेत, की ज्यांचे आप्तस्वकीय आहेत, त्यांचे सुद्धा अंतिम संस्कार आम्हाला करावे लागलेत. त्याच्यानंतर आम्हाला मदत मिळणं त्यावेळेला खूप मोठा एक प्रश्न निर्माण झाला होता. आणि आमचा जागेचा मुद्दा तुम्हाला मी सांगितलं जसं आम्ही हो. आता रेंटेड प्लेसमध्ये आहे. तर स्वतःच्या जागेचा प्रश्न आणि ते चॅलेंज तर आमच्यासाठी नेहमीच आहे. सुरुवातीला तर जागेसाठी खूप स्ट्रगल झाला. कारण हे खूप आहे म्हणजे 75 पेक्षा जास्त वृद्ध आणि महिला इथे हो, आहेत हो, हो. आणि त्या सगळ्यांचं सांभाळ तर ठीक आहे, पण प्रत्येकाची मेडिकल कंडिशन प्रमाणे त्यांना ट्रीटमेंट देणं यासाठी बराच खर्च होत असणार.
तर मग इथं या गोष्टीसाठी मदत करायची असेल तर ती कशा प्रकारे करू शकतो, कुठे कॉन्टॅक्ट करू शकतो? आम्हाला म्हणजे आम्ही तर वेबसाईटवर पण अवेलेबल आहोत बरं. आणि आमची तशी संस्था बऱ्यापैकी नोंद आहे किंवा सरळ आपलं सिंहगड रोडला नॅशनल पार्कमध्ये आहे. तर कोणीही इथे व्हिजिट देऊ शकतात. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन जरी तुम्ही इथे केलं, थोडा टाइम घातला, तेही त्यांच्यासाठी खूप असतं. त्याच्यानंतर आम्हाला ऍक्च्युली जसं मी सांगितलं आमची संस्था जुनी आहे, तर आम्हाला वस्तूंच्या स्वरूपात बऱ्यापैकी मदत मिळालेली आहे. परंतु पैशांची तडजोड कारण स्टाफ सॅलरी असते, त्याच्यानंतर दूध, व्हेजिटेबल्स असा अनेक खर्च असतात. त्याच्यासाठी जर कोणी डोनेशन दिलं आम्हाला एटीजी पण सुविधा आहे. त्याच्यामुळे त्यांनाही इन्कम टॅक्समध्ये त्यांनाही थोडीशी मदत होते आमच्याकडनं. तर आम्हाला डोनेशन स्वरूपात मिळाली तर खूप बरं राहील. आणि बाकीही तुम्ही इथे वेळ पण स्पेंड करू शकतात किंवा आमच्या महिन्याच्या महिना आम्हाला काय कमी आहे, कोणतं ग्रॉसरीमध्ये काय आयटम कमी आहे, ते पण एक लिस्ट आमची निघत असते. तर त्याच्यातही मदत होऊ शकते. तर मला तुम्हा सगळ्यांना खरंच तर खूप मनापासून सांगावंसं वाटतं, जर जर शक्य असेल तर खाली जे डिटेल्स दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या परीने जशी कुठली मदत तुम्हाला शक्य असेल ती तुम्ही करू शकता. त्यासाठी दिलेला कॉन्टॅक्ट नंबर असेल, वेबसाईट असेल, याच्यावर तुम्ही व्हिजिट करा. तर कधी वाटलंय तुम्हाला की आता स्वतःसाठी जगावं किंवा माहिती मला की एकदा आपण हे करत गेलो की याच्यातून बाहेर पडणं अवघड आहे. आणि मी मगाशी म्हणलं छोटंसं जरी एखादं काही आपण स्वतःचं काय म्हणतो सॅक्रिफाईस केला तरी आम्हाला वाटतं की आम्ही खूप काही केलंय. तुम्हाला कधी वाटतं असं की स्वतःसाठी जगावं? खरं असं मला काय झालं की पास आउट झाले जशी मी की तसं ही जबाबदारी पडली होती आणि एवढं सगळं भाडं होतं. तर याच्यासाठी मी सतत 3-3, 4-4 दिवस मी सतत ड्युटी करून हे सगळं. तर एक सवय आणि खरं म्हणजे इथे जेव्हा आजी आजोबा जेव्हा आई म्हणतात मला एवढे मोठे आहेत ते माझ्यापेक्षा वयाने, तेव्हा मला हीच माझी फॅमिली वाटते. त्याच्यामुळे वेगळी आपण काही फॅमिली म्हणजे आपण लग्न करावं किंवा आपला काहीतरी वेगळा संसार असावा असं खरं मनातून आता तरी काही वाटत नाही. पण मी स्वतःसाठी थोडा वेळ देते. माझा जर कोणते आवडते ऐतिहासिक पिक्चर असतील किंवा मला थोडंसं एक्सरसाइज म्हणा ह्या गोष्टींमध्ये आवड आहे. तर मी तेवढी आवड माझी स्वतःला जपते. हो. थोडासा वेळ देऊन आणि सर्जरी माझं पॅशन आहे. तर तेही त्याच्यासाठीही मी म्हणजे तेही माझं अर्थात सर्जरीतनं जे कमवते ते टाकूनच इथे आपल्याला मला मेन हातभार आर्थिक इथे लाभतो. कारण तर जेव्हा मी पहिल्यांदाच मी वृद्धाश्रमात आली असेल आणि येताना मनात गोंधळ होते की कसं असतं काय असतं, कारण फक्त टीव्ही मध्ये बघितलेलं आहे की असं आहे असं आहे. पण इथे आल्यानंतर जेव्हा त्या 4-5 आजी इतक्या उत्साहात आल्या ना समोर, टचकन डोळ्यात पाणी आलं की म्हणजे एक आजी बघणं आणि एखाद्या आजीनं असं वृद्धाश्रमात बघणं याच्यात खूप फरक आहे. हे मी आता स्वतः अनुभवलंय. नाही, मी तुम्हाला बघू शकते. तुम्ही खूप भावूक झाला होता जेव्हा तुम्ही सर्व आज्यांना भेटलात. असं होतं. पण खरं सांगू का ताई, इतक्या दिवसांमध्ये असं झालंय, की हे सगळे एक कुटुंब झालोय आम्ही. इतर जे आजी-आजोबा दुसऱ्या आजी-आजोबांची काळजी घेऊ शकतात ते घेतात. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सण इथे साजरे करतो. तर ते आहेच आहे. एक जे आपली कातर वेळ असते त्यावेळेला आपल्या आयुष्यात काय निगेटिव्ह गोष्टी आल्या त्या सगळ्या भरून येतात. आम्ही सगळ्या ते डिस्कस करतो. पण ते फक्त एक भावनांचं विरेचन करून आम्ही नंतर त्या गोष्टी सोडून देतो. आणि आम्ही एक ठरवतो की नाही आता इथे आम्ही पुढे काय करणार आहोत आणि इथे आम्ही कसं चांगल्या पद्धतीने राहू शकतो. मग त्याच्यामध्ये काही लोक आजारी असतात, मग त्यांना कसं हे करायचं, कारण सतत इथे थोडं मानसिक किंवा शारीरिक आजार असल्याशिवाय कोणी येत नाही. मग तो पण एक प्रकारचा त्यांची काळजी घेणं एक प्रकारचा वेगळा चॅलेंजेस असतो तो. पण आम्ही प्रत्येक वेळी अशीच सिच्युएशन असते का की मुलांनी आणून सोडले किंवा कुठेतरी सोडून गेलेत? हा कधी कधी असंही असू शकतं की काही वेगळ्या कारणांसाठी इथं नाही म्हणजे मी सांगितलं की जसं 75 लोकांपैकी आपण 35-40 लोक आहे जे अनाथ आहेत कम्प्लीट. परंतु जे काही असे आजी आजोबा की ज्यांचे नातेवाईक आहेत पण काही कारणास्तव, कारण आजकालचं आयुष्य एवढं फास्ट झालं आहे. काही आजी आजोबांचे लग्न झालेले नसतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काही लोक लहानपणापासूनच त्यांना मानसिक त्रास असतो, काही लोक ब्रह्मचारी असतात, असे वेगवेगळे कारण असतो किंवा ज्यांचे कोणी पार्टनर गेलेले आहे आणि आता कोणीच नाही, मुलं बाळ नाहीये, अशा वेगवेगळ्या समस्यांनी ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीफार ठीक आहे अशाही लोकांना आम्ही घेतो. पण त्यांना ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये खूप जास्त पैसे लागतायत तर इथे राहून समजा 60,000, 70,000, 1,00,000 रुपये जर हॉस्पिटलमध्ये लागत असेल तर इथे काही काही पैशांमध्ये 6,000 वगैरे अशा पैशांमध्ये आम्ही त्यांचा सांभाळ करतो. ज्यांचे नातेवाईक आहेत असेही आमच्या इथे असतात, कारण घरी नर्सिंग केअर कशी घ्यावी आणि दोघं जर बाहेर काम करणारे असेल तर घरी कोण काळजी घेणार असाही प्रश्न उद्भवतो.
मग एक आपल्याला भलेही संस्कृतीनुसार थोडंसं वाटतं की अरे आपल्या आजी आजोबांना कसं वृद्धाश्रमात ठेवायचं, पण ही काळाची गरज आहे आणि अ, ते करणं खूप जरुरी आहे. असे आम्ही वेगवेगळे खूप अनुभव ह्या एवढ्या 15 वर्षामध्ये घेतलेले आहेत. अच्छा, म्हणजे इतक्या सगळ्या म्हणजे वृद्धाश्रम म्हणजे फक्त आपल्या डोक्यात एक असतं की सोडून दिलं आई बाबांना असं, पण अशाही सिच्युएशन मध्ये एखाद्या मुलं आपल्या आई वडिलांना म्हणजे शुश्रूषा कशा करायची हेच माहिती नाहीये किंवा अगदी गरजच आहे, तर अशाही सिच्युएशन किंवा मध्ये ऑपरेशन आजी आजोबा नंतरही त्यांना कुठेतरी हम्म. थोडं फिजिओथेरपी, थोडंसं रिकव्हरीसाठी जो टाइम लागतो तेही आहे. जसं थोडक्यात तुम्हाला सांगायचं तसं आपल्या लहान मुलांच्या भविष्यासाठी आपण त्यांना कसं हॉस्टेलमध्ये ठेवतो, तसंही आपण एक वृद्धाश्रमाकडे बघू शकतो. तर इथं आजी आजोबा येतात, तर आधी आपण म्हटलो की त्यांची कधी मनस्थिती नीट नसते, कारण सोडून दिलेलं असतं, बरेच वर्ष एकटे राहिलेले असतात किंवा एकटे पण जाणवतं. मग अशा वेळी तुम्ही त्यांच्या विरंगुळा किंवा करमणुकीसाठी काय करता किंवा मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी? अ, आम्ही काय करतो की वेगवेगळ्या संध्याकाळचा वेळ जो आहे, सगळे आजी आजोबा इथे खाली आम्ही बसतो. पहिली गोष्ट तर त्यांच्या काय शेअरिंग आहे ते आम्हाला सगळं सांगतात. त्याच्यानंतर आमच्या इथे भजनाचे खूप कार्यक्रम होतात, मराठी भावगीतांचे कार्यक्रम होतात, अभंगाचे कार्यक्रम होतात. त्याच्यानंतर ब्रह्मकुमारी, पतंजली योगाचे काही कार्यक्रम होतात, फिजिओथेरपीचे काही आम्ही कॉमन सेशन घेतो. त्याच्यानंतर आमच्या इथे पण म्हणजे जसं आमच्या इथे काही स्टाफ असे आहेत की जे त्यांच्यासाठी साध्या अशा डान्स ॲक्टिव्हिटी काही घेतात. त्याच्यानंतर असं आहे की आम्ही छोटे छोटे नाटक घेतो. एक आम्हाला प्रोजेक्टर मिळालेला आहे डोनेशनमध्ये, तर आम्ही इथे अगदी थिएटरसारखं वातावरण तयार होतं आणि त्यांना त्यांच्या काळातले काही करमणुकीचे असे आम्ही पिक्चर्स वगैरे दाखवतो. मग ते त्यांना खूप छान वाटतं. आणि शिवाय आमचं दर गुरुवारी तिथे मंदिर आहे स्वामींचं आणि गणपती राजाचं, तर आम्ही तिथे दर गुरुवारी आमचं तिथे आरत्यांचं असतं, त्याच्यानंतर स्वामींचं मंत्रजप असतात. तर सगळ्यांना असं खूप छान वाटतं. आणि अजून एक म्हणजे आता महिला दिन आहे, तर महिला दिनानिमित्त तुम्हाला जेव्हा अशा महिला येतात तेव्हा त्यांच्यासाठी काही वेगळे चॅलेंजेस आहेत का? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही आज महिला दिनाच्या निमित्तानं. कारण खरं म्हणजे मला एक जसं वृद्धाश्रम चालू केलंय, मला एक खूप मनात सतत सलत राहिलंय की वृद्धाश्रमात नेहमी आज्यांची संख्या नेहमीच जास्त राहिली, नेहमीच जास्त राहिली आहे. आता ती का राहिली आहे हे नाही सांगू शकत एवढं, पण आपली सामाजिक व्यवस्थाच थोडी तशी वाटली मला. आणि शिवाय दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की आमचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आमचं नावच वृद्धाश्रमाचं आभाळमय आहे. जरी हे आम्ही वृद्धाश्रम म्हणून चालवतो तरी सुद्धा जसं मी सांगितलं की इथल्या सर्व पोलीस स्टेशन्सला आता माहिती आहे की कोणी अनाथ सापडलं तर अगदी यंग महिला, तरुण महिला जरी त्यांना अनाथ अवस्थेत सापडल्या तर अशी खूप वेगळी त्यांच्यासाठी सिस्टीम नाही आहे सरकारी, तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि काही तरुण महिलांना पण आम्ही आश्रय दिलेला आहे. आणि तर म्हणजे त्यावेळेला सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, जसं माझ्याकडे एक शीतल म्हणून एक मुलगी आहे, ती अगदी 34च वर्षाची आहे, पण तिच्या डोक्यावर परिणाम असल्यामुळे आणि तिला तिच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेऊन लोकांनी अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने तिचा गैरवापर झालेला, तिचा म्हणजे अनेक गोष्टी तिच्यासोबत घडल्या. तर तिथून खरं माझी सुरुवात झाली, कारण मी जर तिला घेतलं नसतं तर परत तिच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी, अतिप्रसंग, हे सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आणि एक लेडीज म्हणून मला ती गोष्ट खूप जवळची वाटली आणि म्हटलं नाही, आपण काहीही असो, कितीही आपल्याला चॅलेंजेस, कारण कसं होतं, स्त्री पुरुष खूप असं आम्ही वेगळं काही आम्ही ठेवत नव्हतो, कारण आजी आजोबाच होते, पण त्या दृष्टिकोनातून आम्हाला स्वतःला काळजी घेऊन आम्ही काही तरुण महिलांना पण आम्ही आश्रय दिलेला आहे. म्हणजे फक्त वृद्धाश्रम असं नाही, तर असं काही तरुण महिला. आणि एक गंमत म्हणून बाब सांगते, आता सध्या एक वेब सिरीज लापता लेडीज म्हणून जी एक वेब सिरीज खूप गाजली, तशीच आमच्याकडे एक स्टोरी झाली. मध्य प्रदेशातली एक नहालीबाई म्हणून एक होती, ती हरवली आणि ती निरक्षर होती, त्याच्यामुळे ती, मला वाटत होतं की ती मध्य प्रदेशातून चालत तिथे आली, पण ती हरवली ती खरं चिंचवडवरनं. तर लिटरली म्हणजे मी स्वतः, पोलिसांनी आणलं होतं, पण शेवटी पोलिसांचं थोडं हेक्टिक शेड्यूल असतं, त्यांच्याकडनं काही तपास झाला नाही, तर मी लिटरली प्रत्येक असा तपास एक एक कडी त्याला जोडत तिचा पत्ता शोधला आणि मग तिला तिच्या घरी सुपूर्द केलं. ती नवऱ्यापासून हरवली गेली, तिला अगदी फक्त स्वतःचं, राईट, तिला फक्त स्वतःचं नाव सांगता येत होतं आणि तोडकं मोडकं ती माहेरचा पत्ता सांगू शकत होती, पण तिला बाकी कळतच नव्हतं. तिला असं वाटत होतं, तीच मला म्हणायची की लॉकडाउन में तो हम उधर से चलते चलते 8 दिन लगे थे, लेकिन एक दिन में पता नहीं एक रात में मैं कैसे महाराष्ट्र में पहुंच गई.
तर म्हणजे आजही आपल्याला जरी असं तर्कसंगत आज कोणी असं असू शकतं का, तर अशी आम्हाला अजून तो पण एक अनुभव आमच्या गाठीशी आहे. मी म्हणणार नाही छान वाटलं, पण कारण सिच्युएशन बघून खूप त्रास होत होता त्याचा. पण तुम्ही जे करता ना खूप ग्रेट आहे. आणि मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं वाटेल, तुम्हाला जर खरंच शक्य असेल आणि तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर दिलेल्या नंबरवर किंवा वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता.